महादेव मुंडे यांच्या हत्येनंतर जो तपास सुरू झाला तो तपास सुरू असताना वाल्मिक कराडने धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून परळी पोलिसांना फोन केला होता। महादेव मुंडे यांच्या प्रकरणाचा तपास थांबवायला सांगितलं होतं असा आरोप बाळा बांगर यांनी केला होता। पण सगळ्या गोष्टींमध्ये 20 ते 22 महिन्यांचा कालावधी उलटून गेला। मात्र तपासाची गती जैसे थेच होती। तपासाला गती मिळत नाही आणि आरोपींना अटक होत नाहीये, म्हणून या दरम्यान ज्ञानेश्वरी मुंडे यांनी टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला होता। त्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। फडणवीसांच्या भेटीनंतर SIT समिती स्थापन करून चौकशी सुरू करण्यात आली। चौकशीत वाल्मिक कराडच्या दोन्ही पोरांची जवळजवळ 17 तास चौकशी करण्यात आली होती। आरोपी गोट्या गीते आणि कराडच्या पोरांचा यात हात असल्याचं बोललं जात होतं, पण कराडचा मुलगा सुशील कराडने हे सगळे आरोप फेटाळले। या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान ही केस रफादफा करण्यासाठी ती 12 गुंठे जमीन घ्या आणि विषय मिटवा अशी ऑफर ज्ञानेश्वरी मुंडे यांना देण्यात आली असल्याचा दावा धसांनी केलाय। एवढंच नाही तर वाल्मिक कराडच्या मोठ्या पोराचा म्हणजे सुशील कराडचा यात हात नसून लहान्या मुलाचा हात असल्याचाही दावा धसांनी केलाय। याशिवाय परळीतील काही पोलीस कर्मचाऱ्यांचे CDR तपासा, त्यातून सगळी माहिती समोर येईल असंही धस बोललेत। पण धसांच्या या आरोपानंतर मात्र ज्ञानेश्वरी मुंडे यांनी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही। ज्ञानेश्वरी मुंडे यांना खरंच ऑफर दिली होती का, याबाबत मुंडे या SIT समितीच्या प्रमुख अधिकाऱ्यांना माहिती देणार का, नेमक्या काय भूमिका घेतात हे पाहावं लागणार आहे। विशेष म्हणजे SITने 2 दिवसांपूर्वी महादेव मुंडे यांची ज्या ठिकाणी हत्या झाली त्या ठिकाणचा पंचनामा केलाय। आता पुढील तपासात नेमक्या कोणत्या बाबी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला काय वाटतंय, ज्ञानेश्वरी मुंडे यांना कुणी ऑफर दिली असेल हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राइब करायला विसरू नका।